पालकवर्ग, शिक्षक, आज आपण सगळे एकत्र जमलो तर आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक बाप्पा सर यांचा निरोप समारंभ आणि आपले नवीन जे आलेले शिक्षक संजय पारोकर सर यांचा स्वागत समारंभ यासाठी म्हणजे आपण दोन कार्यक्रमासाठी जमलो आहोत. एक म्हणजे एका कार्यक्रमाने आपलं दुःख होणार आहे आणि एका कार्यक्रमाने म्हणजे आनंद होणार आहे. ते म्हणजे दुसरे नवीन सर येणार आहे त्यांचं आपण स्वागत करणार आहे पहिल्यांदा. आणि आपले बाप्पा सरांचा निरोप समारंभ. बाप्पा सरांचं म्हणजे एवढे मी सांगू शकत नाही. माझ्या मुली म्हणजे गावामध्ये आहे तिथे शाळेमध्ये जेव्हा मी जाते मी विचारण्याच्या अगोदर शिक्षक लोक मला सांगतात की तुमची मुलगी खूप हुशार आहे. ही सरांनी दिलेली मला पोचपावती आहे. मी जेव्हा पुण्यावरून इथं आले म्हणजे लॉकडाऊन काय होता आणि इंग्लिश मिडियमला माझी मुलगी होती आणि आम्हाला असं म्हणजे टेन्शन यायचं की बाबा गावाकडची शाळा असते की नाही चांगली किंवा काय. तर म्हणजे आम्हाला सांगितलं सरांबद्दल की शिंदे मयातले सर खूप छान शिकवतात आणि सरांनी फक्त आम्हाला एकच शब्द दिला की तुम्ही तुमच्या मुलीने ते शाळेत टाकून बघा. मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या मुली मी तयार करीन. आणि आज ती सरांनी दिलेली आम्हाला ती पोचपावती आहे की गावामध्ये जरी गेलो तर सगळे शिक्षक लोक सांगतात की तुमची मुलगी किती हुशार आहे. सरांनी मुलांसाठी खूप छान केले. सरांनी मुलांना खूप छान वळण लावलं. कुठलाही कार्यक्रम असो, अगदी भाषण असो, डान्स असो, कुठं कार्यक्रमाला जाणं असो, सगळ्या गोष्टीमध्ये सरांनी मुलांना धाडसी बनवलं. सगळ्या गोष्टीमध्ये सरांनी मुलांना म्हणजे त्यांची शाळा फार केंद्र स्तरावर जाऊन पोहोचवली. म्हणजे एक सांगायचं म्हणजे आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी सोमेश्वरला गेलो होतो माझ्या मुलीला घेऊन आणि तिथे माझ्या मुलीचा पहिला नंबर आला. आणि तेव्हा तिथे एका मॅडमने विचारलं की कुठल्या शाळेची बाई तू शाळा. तर तिने फक्त सांगितलं की लोणी भापकर. ते म्हणजे लोणी भापकर म्हणजे कोणती. ते म्हटले शिंदे मा. हा म्हटले बरोबर आहे भापकर सरांची विद्यार्थी घेणार तू. म्हणजे तिथंच समजलं की शिक्षक सरांचं नाव कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि असे शिक्षक आम्हाला मिळाल्याचं आमच्या मुलांना मिळाल्याचं आम्ही खूप भाग्य समजतो. आणि सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.